शिवसेना माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि समस्त शिवसैनिक खासदार आमदारांच्या वतीनं आम्ही नारी शक्ती वंदन अधिनियम डिलिमिटेशन या सर्व बिल्सला आम्ही मनापासून पाठिंबा देत आहोत। आपण बघताय की आज महाराष्ट्रभरातून अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी या नारी शक्ती वंदन अधिनियमचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। आपल्या सगळ्यांच्या समोर मी उभी आहे मूर्तिमंत उदाहरण की शिवसेनेमध्ये लाडक्या बहिणींना किती न्याय दिला जातो। कारण शिवसेनेची राज्यसभेमध्ये एकच जागा होती, पण तरी सुद्धा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातील लाडक्या बहिणीला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलं। आज तुम्ही इथे बघताय की मोहोळची आशिया खंडातील सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्षा सिद्धिताई वस्त्रे या शिवसेनेच्या आहेत, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत। आज तुम्ही इथे बघताय की आमच्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्यात। कोणी समाजसेवा करतायत, कोणी महिला बचत गटांचं काम करतंय। आज तळागाळातल्या सगळ्या महिलांना प्रचंड आनंद होतोय आणि मला अभिमान वाटतोय की मी एक महिला महाराष्ट्राची आणि मला पहिल्यांदा राज्यसभेमध्ये बोलायला मिळेल, ते सुद्धा महिला आरक्षणाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयकावर बोलायला मिळेल। विरोधकांचं म्हणणं असं आहे की महिला आरक्षणाला पाठिंबा आहे, मात्र डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती विरोधक जे आहेत ते आक्रमक आहेत। मला काय वाटतं हे विधेयक पास होईल का? कारण 2/3 बहुमताची गरज आहे। हे बघा, विरोधक हे महिला विरोधी आहेत का? 30 वर्ष जो गोंधळ विरोधकांनी घातला आणि त्यांनी फक्त झुटे वादे दिले, त्यांनी फक्त खोकले वादे दिले आणि महिला आरक्षणाच्यासाठी आम्हाला फक्त तारीख पे तारीख मिळाली। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जर भारतामधल्या महिलांना सत्तेमधला वाटा मिळत असेल आणि भारत वुमन डेव्हलपमेंटकडून वुमन लीड डेव्हलपमेंटकडे जात असेल, तर मग विरोधकांच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? काय विरोधकांना त्यांच्या सत्तेचा सातबारा आता हातातनं जातोय का काय याची भीती वाटते का? त्यामुळे विरोधकांच्या या दुटप्पी वागण्याचा आम्ही या ठिकाणी सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं निषेध करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।